हॅलो गाईस, सो मी गेलो होतो गावी कुडाळला आणि मग आम्ही इथे उतरलेलो स्टेशन बाहेर अप्रॉक्सिमेटली तेव्हा 11 किंवा 11:30 वगैरे झाले असतील आणि इथे बघितलं कुडाळ स्टेशन एकदम नवीन केलं आहे, रिनोव्हेट केलं आहे. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच्या आदल्या दिवशीच हे सगळं त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते पेंटिंग्स वगैरे, गणपती बाप्पाचं चित्र, म्हणजे असं वॉल आर्ट, ते हार लावलेला, फुलं लावलेली, गोंड्यांनी फुल पिलर सजवलेले. परत जे वरती वॉल होती त्याला पण वेगवेगळे डिझाईन्स दिलेले. गेट बनवलेले एक मस्तवाला, त्याच्यावरती एक लोगो दाखवलेला. नंतर मग खूप काय काय केलेलं इकडे, डेकोरेशन्सले भरलेलं पूर्ण कुडाळ स्टेशन. आणि नंतर इथे आम्ही थांबलेलो टेम्पो ट्रॅव्हलर बससाठी, त्याला टेम्पो ट्रॅव्हलर बोलतात. आणि इथे होते आर्टिफिशियल फाउंटन्स, आर्टिफिशियल ट्रीज, स्मॉल ट्रीज होते तिथे. आणि नंतर मग इथे आम्ही थोडा वेळ थांबल्यानंतर ते म्हणजे खूप चांगलं वाटत होतं. थांबून लय वेळ झालेला आहे. वेळ म्हणजे तिथे ते काका टर्न मारत होते, सो तिथे लय वेळ होत होता. मग आम्ही इथे थांबलेलो त्याच्यासाठीच की कधी येणार. आणि नंतर मग थोड्या वेळ अजून थांबल्यानंतर कुठे जाऊन आमची गाडी आली. मग आम्ही गेट उघडलो, बसलो. हे होतं आमच्या आतलं टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचं इंटिरियर. आणि हे बाहेर सगळे थांबलेले, कारण बॅग बाहेरून सेट करत होते. मग मी पहिला गेलेलो कारण मला व्हिडिओ काढायची होती. नंतर मग माझा दादा वगैरे सगळे आले आतमध्ये, हे सगळं सामान आधी लावून घेतलं. नंतर आम्ही इकडनं कुडाळ स्टेशनला बाय बाय करून आम्ही गेलो आमच्या गावात. आणि इथे बघा एकदम इथे म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर्समधनं आम्ही व्हिडिओ काढलेला. इकडनं रात्रीची वेळ होती तरी पण एकदम म्हणजे असं लायटिंग्स वगैरे लावलेले आणि मस्त वाटत होतं, खूप चांगलं. ते बॅनर्स वगैरे लावलेले, खूप काय काय. नंतर हे होतं आमचं देवाऱ्यातलं सगळं, इथे आम्ही गेल्या सगळं आम्ही काम करायला घेतलेलं. इथे फुलं वगैरे वरती लावलेली. नंतर हे आहे राधाकृष्णाचं एक आमच्या इथे दिवार, तिथे ॲक्च्युली आम्हाला मखर बनवून हे लावायचं, गणपती ठेवायचं. आणि हे वरती आम्ही डेकोरेशन लावलेलं वरती कॉटनचं. हे कॉटनचं डेकोरेशन लावण्यासाठी पण खूप वेळ गेला. आम्ही ह्याच्यामध्ये मखर बनवायची होती, कॉटनचं डेकोरेशन हे वरती करायचं होतं. हे होतं बाहेरचा व्ह्यू. तो बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला तुम्हाला दिसेलच काय आहे बाहेरचा व्ह्यू. हे होते फुलं जे आम्हाला साईड करायची होती, नंतर त्यांना एक गुच्छा बनवून ते लावायची होती, इथे दाखवलं तसं. हे होतं मकर कार्डबोर्ड. ही होती आमची गडाची मखर. गड होते, थीम गडाचा होता, सो त्यानुसार मखर होती. आणि हे बघा, हे सिंधुदुर्ग, शिवनेरी हे सगळे होते. आणि ते बोललो जसं फुलाचा गुलदस्ता बनवायचा आणि ते वरती टांगायचं होतं तिथे. आणि इकडे तरी इथे खूप काय काय आम्ही अजून लावलं नव्हतं, जे आम्ही डायरेक्ट गणपती आल्यानंतरच लावलं, कारण ते आम्हाला समजलं असतं ना की ते कुठे हाईड होतं आणि कुठे हाईड नाही होतं. सो नंतर हे बघा, हे आम्ही ते वरती ते लावायला घेतलेलं कॉटनचं जे असतं ते, त्याचं नाव नाही माहिती. आणि इथे ते गोंडे लावलेले येल्लो आणि ऑरेंज कलरचे इकडे. सो हे आहे आमचा बाहेरचा जो हॉल असतो तो आहे. आणि त्याच्याहून मोठा आहे आमचा खळा. हा जस्ट एक वॉकिंग एरिया, जिथे 5 रूम्स आहेत, एक स्टोर रूम आहे आणि एक देवाची रूम आहे. हा बघू शकता तुम्ही केवढा मोठा खळा आहे. खूप मोठं आहे, म्हणजे लय. आणि घर पण खूप मोठं आहे. हे होतं आम्ही सकाळी 6:30ला झोपून 9 वाजता उठलो आणि आम्ही गेलेलो गणपती आमचा सिलेक्ट करायला. की ऑलरेडी म्हणजे सिलेक्ट केलेला पण अजून ठरलं नव्हतं, कारण खूप मोठा गणपती आमचा होता. सो आम्हाला भेटला पाहिजे तो गणपती, अजून छोटा पाहिजे होता. सो ते आम्ही सिलेक्ट म्हणजे ऑलरेडी झालेला तो गणपती.
तरी पण इथे आम्ही बघत होतो की हा प्रॉपर आहे की नाही. लाईक थोडंफार फिनिशिंग बाकी होती त्या गणपतीची. मग ते सगळं थोडंफार केलं. नंतर काहीतरी नारळ वगैरे फोडल्यानंतर आम्ही त्याला गणपतीला घेऊन गेलो. आणि इथे खूप म्हणजे छोटंसं हे दुकान होतं गणपतीचं, पण एवढे सारे गणपती होते, लाईक छोटे मोठे. आणि मोठे गणपती सगळे बाहेर पेंट करत होते हे सगळे लोक. आणि एकदम प्रॉपर म्हणजे खूप मस्त गणपती होते, दिसत होते आणि एकदम मस्त. आणि हा होता आमचा गणपती, तो आम्ही घेऊन जात होतो. आणि इकडे पण ना फुलं बोलतो आहे, इथे पण फटाके आमचे ना विझत होते, कारण ऑलरेडी ते पावसामुळे ओलं झाले. हे होतं आमचं मंदिर, जिथे आमचे इथे म्हणजे दशावतार नाटक वगैरे होतं, ते सगळं आमचं होतं तिथे. ते आमचं मंदिर होतं तिथे, म्हणजे दहीकाला वगैरे सगळं तिकडेच होतं आमचं मंदिरात. ते आमचं एक म्हणजे आमच्या अख्ख्या गावातलं ते एकच मंदिर आहे. इकडनं आम्ही हसत होतो कारण इकडे एकही फटाका नव्हता लागत. पूर्ण जमीन ओली झालेली, प्लस ते जिथे लावत होतं आम्ही तिथे पण हरियाली होती. तो तिकडे ते पाणी इकडचं पडत होतं आणि झाडं वगैरे पण. तिथे मग आम्ही साबणाचे फुगे घेतलेले, हे मस्त उडत होते त्याच्यामध्ये गणपतीसाठी. लाईक गणपतीवरती असं प्रॉपर म्हणजे हे होतं, तर जातो आहे म्हणजे गणपती घरी बसायला जातो, असं आगमन चालू आहे गणपतीचं. नंतर मग इकडे फटाके अजिबात फुटत नाही, ते काही नाही. लाईक तो पहिला लावला तो पण थोडा हे फुटला, आणि हा इथे फुटला आग लागली दिसलेली. हां हे बघा, आवाज खूप होता, पण आवाज मी रेकॉर्ड नाही केला कारण खूप नॉईज होतं. आणि ते रशी बॉम्ब माझ्या समोरच फोडणार होतं आणि मी ते व्हिडिओ काढत होते, तोपर्यंत समजलं नाही मला की रशी बॉम्ब फोडतात समोर. एवढा जोराचा पळालेला. मी कधी रशी बॉम्ब नाही फोडल्यात, कधीच नाही. आणि मी एवढा वेळ थांबलो तिथे की आत्ता फुटेल, नंतर फुटेल. त्याच्यानंतर माझे काका होते ते पण निघून गेले तोपर्यंत, तरी पण मी थांबलेलो की कधी फुटते. मी थांबलो शेवटी. आणि जेव्हा आम्ही पुढे जात होतो तेव्हाच माझा फटाका फुटला. हे बघा इथे साबणाचे बुडबुडे. आणि हे होतं आमच्या बाजूचं जे दाखवत होतो मी, ते आमचं वाडीतलं घर होतं. हा जो ब्रिज आहे तिकडनं एक छोटीशी नदी जाते, एकदम खूप छोटी. आणि हे होतं वाहळ. इकडनं आम्ही एक छोटीशी नदी असते, त्याला वाहळ बोलतात. आणि ह्याच्यामधनं आम्ही क्रॉस करून आमचं घर होतं. आणि ह्याच्यासाठी एक ब्रिज पण आहे, पण तो खूप टेकिंग आहे. लाईक ते चढा जावा परत खालती उतरा, एवढं जड होतं ते. मग आम्ही हेच इकडनंच जायचं हे केलं. आणि मी अडकलेलो तिकडे, कारण ते निघायला कसं होतं तर ते समजत नव्हतं कसं निघू. इथे कोणती तरी गाय होती. आणि इथे पूर्ण ही जमीन असते ती मे महिन्यात फुल सुकलेली असते. आत्ताच्या सीझनमध्ये ती हरीभरी असते, भात वगैरे लावतात, शेती करतात, वेगवेगळ्या फसल असतं त्याची. इकडनं नंतर आम्हाला वरती जायचं होतं या साईडने. इकडनं हे कसलं होतं हे माहीत नव्हतं, पण ही पण एक शेती होती टाईप ऑफ. तर इकडनं थोडं वरती गेल्यानंतर हे जसं तुम्हाला एक भिंत दिसली ते होतं आमचं घर. इकडनं स्टार्ट होत होतं. आणि इकडे खूपच शेवाळ आहे, म्हणजे इकडनं हळूहळू जावं लागतं. आणि गणपती जे उचलणारे होते त्यांना पण लिटरली खूप एकदम खूप हळू जावं लागत होतं, कारण तिथे एवढी शेवाळ असते की पाय 2-3 वेळा माझा तिथे घसरलेला. आणि हे होतं एंट्रन्सला, लाईक इकडे एंट्री होती. नंतर या आहेत आमच्या कोंबड्या, खूपच म्हणजे आहे. आणि ते आहे आमचं लाकडांसाठी ठेवायसाठी ते घर असतं त्याला ते. नंतर हे आहे छोटं बाथरूम. हा आहे आमचा कुत्रा, ज्याचं नाव आहे लाल्या. आमच्याकडे 3 टाईपचं प्राणी आहेत, एक म्हणजे कुत्रा, दुसरं आहे कोंबडी आणि एक म्हशी. नंतर हा आहे घराच्या बोलू शकता राईट हँड साईडचा व्ह्यू. घराच्या राईट हँड साईडचा व्ह्यू हा आहे.
इकडनं एक मोठंसं एकदम मोठं एक हे दिसतं डोंगर, खूप मोठा आहे लाईक. आणि हा आहे श्री गणेश नमः. तो वाला रंगोळी होती ती खूप आधी चांगली होती, पण ती कोणीतरी फुसली गेलेली होती, सो म्हणून तशी दिसत होती. आणि हे आहे आमची मीडियम साईज तुळस. मग आम्ही इकडे थोडं कंटाळलो, नंतर आम्ही विचार केला मॅगी बनवूया, की भूकत पण लागलेली खूपच. मग आम्ही हे 6 पॅकेटवाली मॅगी घेतली आणि ती बनवायला स्टार्ट केली. नंतर मग हा होता आमचा घराचा लाईक खळातला व्ह्यू, असा दिसतो खळामधनं आमचं घर. नंतर हे स्टार्टिंगलाच एक शिवाजी महाराजांचं पोस्टर आहे. नंतर ह्या आहेत आमच्या म्हशी, त्यांच्यासाठी एक 2 म्हशी आहेत, पण त्यांच्यासाठी एक मोठ्याच्या मोठा वाडा केला आहे. आणि आमच्याकडे आधी जेवढं दिसतं आहे ना वाडा, तेवढा सगळा वाडा भरलेला असायचा. इवन जिथे मी उभा आहे ते पण खाली नसायचं, पण आता त्या आम्ही विकल्या आणि विकून एवढ्या आता आमच्याकडे लास्टच्या 2च म्हशी उरल्या. आणि एवढा हा मोठा वाडा, त्याच्यामध्ये नुसत्या 2 म्हशी उरल्या. हे होतं पाटलं दार आमच्या घराचं. इकडनं असं व्ह्यू आहे आणि डायरेक्ट हे दिसतं म्हशींचं वाडा. नेक्स्ट होतं आमच्या घरातनं एक बाजूलाच लेफ्ट हँड साईडला एक हे होतं घर. तिथे ते घराचं काम चालू होतं, सो म्हणजे ते रिनोव्हेट नाही, पूर्ण तोडून बनवत होते. आणि हे होतं आमच्या घराच्या म्हणजे इकडनं एक मेन स्टेअरकेस आहे खळ्याच्या, नंतर एक स्टेअर आहे, तिकडनं हे पूर्ण असा व्ह्यू आहे. असं दिसतं आमचं घर. तसं इकडनं समोरून का असं आहे, असं दिसतं आमचं घर. आणि नंतर हा होता गणपती डेकोरेशन. नंतर हे बघा, मी जसे बोललेलो गणपती आल्यानंतर एक आयडिया येईल की कुठे काय लावायचं. जसे आम्ही मावळे लावले तिकडे, नंतर उंदीर होते ते पण लावले. उंदीर आम्ही 2 लावलेले, कारण एक गणपतीसोबत भेटलेले आणि एक अजून एक होता. गणपतीसोबत भेटलेला तर थोडा दिसत नव्हता, मग आम्ही अजून एक गणपतीसोबत आमच्याकडे ऑलरेडी एक होता तो एक लावला. आणि ते थोडे मावळे लावले, मावळे आणि हे सगळं शिवनेरी वगैरे गड आहेत, मावळे लावले. नंतर ते 2D मावळे होते, ते फुलं, तीर्थ, प्रसाद वगैरे सगळं हे ठेवलेलं. ते सदाफुली नाही, हिबिस्कस, मराठीत नाव नाही माहिती, आणि ते हिबिस्कस देवाकडे ठेवलेले. असं म्हणजे असं हे बाहेरून दिसत होतं. आम्ही बाहेरून पण खूप डेकोरेशन केलेलं. आणि हे आम्ही लिटरली म्हणजे 12:30, तुम्ही पकडा 12:30 ते 6:30 एवढा आवर्समध्ये आम्ही केलं आहे. रात्रीचे म्हणजे सकाळचे 12:30 वगैरे बोलू शकतो तुम्ही, AM. आणि हे पार्वती आणि गणेश बाप्पाचं वगैरे असं एक छोटंसं पोस्टर आहे हे. नंतर हे होतं आमच्या पूजेच्या आदल्या दिवशीचं, हे सगळी तयारी करून ठेवलेली, म्हणजे पूजेच्या आदल्या दिवशीचं हे सगळं व्हिडिओ आहे हा. त्याच्यामध्ये हे असं टाईप ऑफ हे, ह्याला स्टूलच बोलतो मी, कारण माहीत नाही मला काय बोलतं. हे लाकडी आहेत ते. इथे केळीची फांद्या नाही, केळीची जी पानं असतात ती, परत ते लाकूड असतं ते, तुळस, हे खूप काय काय सामान काढलेलं, कारण पूजेला लागणार. हा होता व्हिडिओ पूजेच्या दिवशीचा. आणि आमच्याकडे 7 दिवसांचा गणपती असतो, सो 7 दिवसांपैकी मी 5 दिवसच राहिलेलो गणपतीमध्ये. आणि हे होतं पूजेचं लाईक, हे जे तुम्हाला जे मखर दिसतं आहे ते पण हँडमेड आहे, सगळं हँडमेड आहे. जेवढं दिसतं आहे तुम्हाला ते सगळं हँडमेड आहे. लाईक हे सगळं केळींच्या झाडापासूनच हे सगळं बनलेलं आहे, म्हणजे केळीचंच हे सगळं हे बनलं आहे, तुम्ही बोलू शकता. पानं पण ती केळीचीच लावले. हा होता जातानाचा व्हिडिओ, मी म्हणजे मुंबईला येत होतो तेव्हाचा, आमच्या रिक्षामधनं काढलेला. जसं मी तुम्हाला बोललो की आमच्याकडे 7 दिवसांचा गणपती असतो, पण मी राहिलेलो नुसतं 5 दिवसच, कारण लवकर यायचं होतं मला, तो मी इथे आलो. ह्या रिक्षातला आहे म्हणजे हा व्हिडिओ रिक्षात काढलेला. नेक्स्ट ते आम्ही इथे कुडाळ स्टेशनला उतरलो
आणि हे बघा हा कुडाळ स्टेशनचा दुसरा गेट आहे. तो पहिला गेट होता तो रिनोव्हेट केला. दुसऱ्या गेटला नुसतं एक हे केलं असं लाईक लेन बनवली आहे. रिक्षा वगैरे तिथे इथे स्टॉप होतात. आणि नंतर खूप म्हणजे चांगला होता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझ्यासोबत हा व्लॉग आवडला असेल सो लाईक अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. आणि गणपती बाप्पा मोरया. टिल देन बाय बाय.